2 तडीपार आरोपींकडून 2 कोयते जप्त। माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडील उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत आणि प्रकाश पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तडीपार इसम नावे इजाज शेख आणि मल्लिका जान उर्फ सोहेल नदाफ राहणार मिरज हे सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असून ते गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गजानन डेअरीकडे जाणारे चुनाभट्टी रोड मिरज येथे फिरत असून त्यांनी त्यांच्या कब्जात शस्त्रे बाळगली आहेत। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे गजानन डेअरीकडे जाणारे चुनाभट्टी रोड परिसरात निगराणी करीत असताना 2 इसम संशयितरित्या थांबलेले दिसले। लागलीच पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता इजाज उर्फ एजाज अल्फा शेख राहणार मिरज, मल्लिका जान उर्फ सोहेल राजू नदाफ वय वर्ष 26 राहणार मिरज असे असून त्यांना माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी जून 2025 रोजी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरता हद्दपार केले असल्याचे सांगितले। सदर हद्दपार इस्माने सांगली जिल्हा सलसीमा हद्दीत प्रवेश करण्याबाबतचा आदेश अगर कोणत्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी त्यांच्याकडे आहे का याबाबत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी विचारणा केल्या असता त्यांच्याकडे जिल्हा सलसीमा हद्दीत प्रवेश करण्याबाबत तसा कोणताही आदेश अगर सक्षम परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांनी अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता इजाज शेख आणि मल्लिका जान उर्फ सोहेल नदाफ यांच्या कमरेस धारदार लोखंडी कोयते मिळून आल्याने लागली इजाज शेख आणि मल्लिका जान उर्फ सोहेल नदाफ हे एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने कब्जात कोयते बाळगलेले असल्याचे खात्री झाल्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपी विरुद्ध रोहन घस्ते यांनी मिरज पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय सशस्त्र अधिनियम व कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी मोक्षदा यांचा रिपोर्ट।